ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 46वा अध्याय हा काशी गया गमन अजन्माकथन या नावाचा आहे. श्रोते हो, जे सद्गुरू साईनाथांची उपदेशगाथा सदैव आचरणात आणतात त्यांचे रजोगुण तमोगुण दूर होतात, सत्वगुणाची वाढ होते, नैतिकतेचं अधिष्ठान वाढतं आणि कळत नकळत मनावर विजय मिळवता येतो. अशा साधकाला आत्मरूप दर्शन होतं. आपलं मन साईचरणी लीन झालं आहे याची खूण म्हणजे आपली वृत्ती शांत झाली आहे. श्रोते हो, अध्यात्माचं एका शब्दातलं सार म्हणजे अवघा तो मीच आहे, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम हे आहे. असा साधक मोक्षाच्या पाठीमागे कधीच लागत नाही. सारी तीर्थे अशा साधकाच्या पायाशी असतात. श्रोते हो, साईंचं जीवन म्हणजे पदोपदी चमत्कार असलेला एक अपूर्व ग्रंथ आहे. हेमाडपंतांना साईनाथांनी केलेला असाच एक चमत्कार आठवतो. काकासाहेब दीक्षितांचा ज्येष्ठ पुत्र बाबू यांची नागपूर येथे मुंज करायचं निश्चित झालं. याच निमित्ताने नानासाहेब चांदोरकर त्यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या लग्नाचा विचार झाला आणि ग्वाल्हेरला जायचं निश्चित झालं. नानासाहेबांनी साई महाराजांना मशिदीत जाऊन साईबाबांना आमंत्रण दिलं. बाबांनी होकार दिला आणि लग्नाला श्यामा देशपांडे आणि माधवराव यांना घेऊन जायला सुचवलं. सोबत बसलेल्या काकासाहेबांनी साईंना स्वतः येण्याचा आग्रह केला. यावर बाबा म्हणाले, काशी प्रयाग करुनी सत्वर, श्याम्याच्याही येतो अगोदर, मज काय उशिरा यावया. साईंच्या या उत्तरावर सर्वजण अवाक झाले. साईंची आज्ञा घेऊन माधवराव, अप्पा कोते, अप्पा पाटील, नानासाहेब आणि इतर मंडळी प्रवासाला निघाली. अयोध्या, गया, संगम इथे दर्शनं झाली. प्रवासात भक्तमंडळींना समजलं की गयेमध्ये ग्रंथी ज्वराची साथ आहे, म्हणून माधवराव गया येथे भिक्षुकी करणारा एका ब्राह्मणाच्या वस्तीवर थांबले. या ब्राह्मणाचं नाव श्रीपंड्या. माधवराव व कोते पाटील ब्राह्मणाच्या ऐसपैस घरात जाताना जाता तोच. त्यांना त्या घरात साई महाराजांची प्रसन्न अशी तसबीर दिसली. बाबांना तसबिरीत बघून माधवराव कोते पाटील गैवरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ब्राह्मणाने विचारलं, अहो तुम्ही का रडता आहात? त्यांना वाटलं हे ग्रंथी ज्वराच्या तापाच्या साथीच्या भीतीने रडत नाही ना. माधवरावांच्या मनात विचार येत होते, माझ्या अगोदर माझी साई माऊली माझ्यापुढे कशी आली? साईनाथांचे उद्गार पुन्हा पुन्हा त्यांना आठवत होते. काशी प्रयाग करुनी सत्वर, श्याम्याच्याही येतो अगोदर. श्यामा उर्फ माधवराव यांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न केला, ही बाबांची तसबीर तुम्हाला कशी मिळाली? या प्रश्नावर ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी 12 वर्षापूर्वी एकदा शिर्डीत गेलो होतो. साईंच्या पायाचं दर्शन घेतल्यावर मला महाराजांची तसबीर घेण्याची छबी घेण्याची तीव्र इच्छा झाली. तेव्हा माधवराव देशपांडे यांनीच भिंतीवर टांगलेली साईंची छबी त्यांना दिली. ब्राह्मणाने हा वृत्तांत सांगताच माधवराव भूतकाळात गेले व त्यांच्या डोळ्यासमोर 12 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. श्रोते हो, या कथेचं सार हेच, साई महाराज यांच्या तोंडून निघालेले शब्द खरे करतात. शिर्डीच्या या देवाने माणसांसोबत समस्त प्राणीमात्रांसोबत अनुसंधान साधलं. एकदा साईनाथांनी 32 रुपये देऊन 2 शेळ्या खरेदी केल्या. साईनाथांची ही कृती बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. साईनाथ त्या दोन्ही शेळ्यांच्या जवळ गेले. त्यांना प्रेमानं थोपडलं. त्यांना त्यांच्या पशुयोनी जन्म झाला म्हणून साईंना त्यांची दया आली. भक्तांनी विचार केला, जिथे शेळ्यांची किंमत अवघी 3 ते 4 रुपये तिथे बाबांनी 32 का दिले? बरेच जण बाबांना दोष देऊ लागले. ते म्हणू लागले, ही काय उदारपणाची रीत, 32 रुपये वाया गेले. हे सारं बोलणं बाबा ऐकत होते. ते भक्तांना म्हणाले, दुकानात जा, शेरभर डाळ विकत आणा, यांना मनसोक्त खाऊ घाला आणि पुन्हा यांना धनगराच्या कळपात आराम करण्यासाठी पाठवून द्या. भक्तजण आवाक झाले. त्यांना हा प्रकार काय चालू आहे हे काही समजेना. साईनाथांनी इथे दोन्ही शेळ्यांचा पूर्वजन्म सांगितला. बाबा म्हणाले, पूर्वजन्मी हे दोन्ही शेळ्या हे जीव मानव होते. ते माझ्याजवळ राहत होते. या शेळ्या मागच्या जन्मी भाऊभाऊ होत्या. एकमेकांशी भांडता भांडता त्यांचा अंत झाला. पूर्वी त्यांच्या दोघात प्रेम होतं. ते दोघं एकत्र जेवत, एकमेकांची खुशाली विचारत, पण द्रव्यलोभाने त्यांचं वैर वाढलं. त्यांच्यापैकी मोठा आळशी होता तर धाकट्याकडे उद्योगप्रियता होती. पुढे थोरला बुद्धीने अंध झाला. त्याला बंधुप्रेमाचा विसर पडला
आणि धाकट्याचा घात करायला तो तयार झाला. मानावरीबद्दल काय सांगू, कोराड काठ्या वापरल्या गेल्या, दोघेही या वैरात मरण पावले. त्यांना पुढील जन्म शेळ्यांचा मिळाला. मला त्यांची दया आली म्हणून मी त्यांना घेऊन आलो आहे, पण तुमच्या आग्रहामुळे मी त्यांना परत धनगराकडे पाठवायला तयार झालो. उपस्थित भक्त हे ऐकून स्तब्ध झाले. साईनाथांनी दोन्ही शेळ्यांना सांगितलेले मागचे जन्म सर्वांना विस्मित करून गेले. साईनाथांच्या या अगाध ज्ञानापुढे सर्वजण नतमस्तक झाले. बाबांना प्राण्यांचा गतजन्म समजतो कसा, हा विचार सगळ्यांना अचंबित करून गेला. अशा ज्ञानवंत देवाची कृपा अर्थात साईबाबांची कृपा तुमच्या माझ्यावर आपल्या सगळ्यांवर राहो. बाबा प्राणीमात्रांचं कल्याण तर करतातच, पण आपलंही कल्याण करो. आपली बुद्धी, आपली लक्ष्मी, आपलं आरोग्य बाबा सदैव सदैव आणि सदैव चिरंतन ठेवो. या शुभकामनेसह हा अध्याय पूर्ण करतो. भेटूया पुढच्या अध्यायाच्या निमित्ताने अर्थात 47व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.